काय रे इथे का उभा काय झालं? अहो काय नाही ते मी कमळीला आणि निंगीला भेटायला आलतो ना इकडे. तुला काय वाटतं मला काही कळत नाही? मंड्या भाऊबीज आहे आणि आता तुझ्याकडे त्यांना द्यायला काही नाहीये हो ना? ऋषी भाऊ काय बी करून मला काम मिळणं लय गरजेचं आहे. गावाकडे थोडीफार जमीन होती आईबानं ठेवलेली पण तिचा काय नाही उपयोग. गावाकडे काय होईना म्हणून मुंबईला आलो. लय फिरलो कुठंच नाही गावलं काम. आता बघा की आज भाऊबीज पण कमळीला निंगीला द्यायला माझ्याकडे काहीच नाही. ऋषी भाऊ मी जर गावाकडे असतो ना 100 रुपये ओवाळणी दिले असते त्यांना पण तेवढं बी नाहीत माझ्याकडे. लय अपेक्षा ठेवून आलतो मुंबईला पण आज माझ्याकडे फक्त 50 रुपये आहेत. एक काम कर दे त्यांना ओवाळणी. काय करताय तुम्ही? मी नाही हे पैसे घेऊ शकत तुमच्याकडे. मंड्या उधारी देतोय असं समज हवं तर. आणि तुला जेव्हा नोकरी मिळेल काम मिळेल तेव्हा दे काही घाई नाही. चालतंय ना व? चालतंय की. बंड्या बंड्या अरे बंड्या कुठे होतास तू? आम्ही कवापासून तुझी वाट बघायलो. चल चल काय कुठं जायचंय सांगशील का नाही? गप यायचं काम करशील का? उगा तुला लय चौकशी असतात बघ. चल 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 अरे चल चल. अगं कमळे निंगे हळू की हे होणार नाही आता. अरे बंड्या चल. अगं निंगे कुठं घेऊन आलाय मला? चल अगं निंगे हळू की. बस काय बस बस आई बॅग काका आमचा भाऊ आलाय आणि आज भाऊ बीज आहे की नाही. जरा तुमच्याकडचं ताट निरंजन आणि हळद कुंकू द्या की. होय होय तवा थैसर ठेवला ताट वगैरे सगळं गावतला. चल देतोय तुला. बंड्या अरे तुला काय वाटलं आम्ही काही सरलेलो वय? अरे तुला ओळायचं म्हणून आम्ही कवापासून तुझी वाट बघत बसलेलो. अरे बंड्या काय आम्ही काय म्हातार झालो वय पाय पडायला लागलास ते? निंगे अगं आता पडतोय तर पडून दे की मला. असं म्हणतोयस मग पड. काय मला का देते सगळं? तुमची ओवाळणी आहे. सर आम्हासनी माहिती आहे हे पैसे बंड्याला कुणी दिले. आम्ही मगाशी सगळं ऐकलंय. सर तुम्ही आमच्यासाठी जे काय करताय त्यासाठी खरंच तुमचं लय आभार. पण आम्हासनी हे पैसे नको खरंच. बंड्या अरे आमचा भाऊ आमच्या संग आहे हेच लय आमच्यासाठी. आता देवाकडे एवढंच मागणं आहे की तुला लवकरात लवकर चांगलं काम मिळू दे आणि तुझी गाडी चांगल्या मार्गाला लागू दे. वय अरे येड्या आम्ही काय वळली नाही म्हणून रुसून बसलोय काय? हा आणि यो सण काय भावाकडनं पैसे आणि गिफ्ट घ्यायचाच असतोय काय? नाहीतर काय. अरे तू आमच्या मागं पहाडासारखा उभा आहेस. आमचा आदर बनतोस, आमची रक्षा करतोस. खऱ्या अर्थानं तू आमचं पाठी राखायस आणि प्रेम व्यक्त करायचंच तर सण आहे की नाही. ऐक ना लवकरात लवकर मला 20,000 रुपीज ट्रान्सफर करणं दे ना. 20,000 कसले? कसले म्हणजे? अगं मला गरज आहे. मला आता तू दे मी नंतर तुला देऊन टाकेन. तू दे आता. आणि का माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे. व्हॉट? तुम्ही माझ्या फ्रेंड्स आहेत ना? मग आता मला गरज आहे तर माझी हेल्प नाही करणार?
अनिका पण तुला एवढे पैसे का हवेत? विसरली का आज कॉलेजमध्ये काय झालं? मला फाईन भरायचा आहे आणि बाबांनी बोलले स्वतःच्या पैशाने भर. मी कुठून आणू? ऐक तू आत्ता मला दे पैसे, मी नंतर तुला देऊन टाकेन. सॉरी अनिका, आम्ही नाही देऊ शकत तुला एवढे पैसे. काय ग, इतक्या दिवस तर माझ्या पैशावर नाचत होती ना. हे सगळं जे तू घातलंय, जे तुम्ही रोज फिरायला जातात ते माझ्या पैशात जातात, त्याचं काय आहे ते सगळं विसरली? तेव्हा माझी आली ना, मग आता काय झालं? राजन सरांनी आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली की तुझी कसलीच मदत करायची नाही. त्यामुळे हे सगळे पैसे तुला स्वतः काम करून स्वतः मेहनत करूनच कमवायचे. अगं तू मूर्ख आहे का? अक्कल नाहीये का? डोकं कुठे फिरायला गेलंय तुझं? अगं मी का जाऊन माझ्या बाबांना सांगेन की हे पा पिंक्सने मला पैसे दिले, ग्रेट ना डॅड. अनिका तुझं म्हणणं पटतंय मला, बट खरंच यार सॉरी. आणि अनिका तुला चांगलंच माहितीये, राजन सरांना जर कळलं की आम्ही तुझी हेल्प केली आहे तर ते काय करतील. आणि तू त्यांची मुलगी आहेस, एक वेळ ते तुला माफ करतील ग, पण आम्हाला नाही करणार. सो सॉरी, पण आम्ही तुझी हेल्प नाही करू शकत. को 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 यांना मी माझा फ्रेंड मानत होती, पण यांनी तर मलाच बिट्रे केलं. एनिवे, तर मी पैसे कुठून आणू? एक सेकंड, मला खरंच काम करावं लागणार का? पण मला तर हे पण माहित नाही काम कसं मागतात, कुठे जायचं, काय करायचं. म्हणजे मला काही येत पण नाही. तुम्ही आता काम मागणार कसं? मागणार नाही नाही नाही, काहीतरी तर मला करावंच लागेल.